कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेमुळे योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली। मालिकेत या दोघांनी साकारलेली अंतरा आणि मल्हार हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर केले। जवळपास 2 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर ही मालिका संपली। मात्र काही महिन्यांतच ऑन स्क्रीन जोडी असलेल्या योगिता आणि सौरभने ऑफ स्क्रीनही एकत्र लग्नगाठ बांधली। मार्च 2024 मध्ये या दोघांचा विवाह सोहळा मोठ्या आनंदात पार पडलाय। त्यानंतर योगिता बिग बॉस मराठीमध्येही झळकली होती। सौरभ आणि योगिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात। ते नेहमीच मजेशीर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करतात। असाच एक गमतीशीर व्हिडिओ योगिताने नुकताच शेअर केलाय, ज्यामध्ये सौरभ मेथी निवडायची सोपी ट्रिक सांगताना दिसतोय। सौरभने एका झाऱ्यात मेथीचे जुडगे टाकत मेथी निवडण्याची मजेशीर पद्धत दाखवली आहे। तो हसत खेळत म्हणतोय की पाण्यात पडल्याशिवाय पोहायला शिकता येत नाही। काय करतो सौरभ? तुम्हाला सांगत असतेस ना, तू इंस्टाग्राम वरती काय करत असतो, तर मी तो एक हॅक पाहिला होता, मी त्याचा प्रयत्न करतोय आणि तो सक्सेसफुल होतोय। काही नसतं, असं झारा घ्यायचा, मेथी निवडायचं जे काम असतं ते खूप बोरिंग असतं, त्या झाऱ्यामध्ये अशी एक एक मेथी टाकायची। मला आधी वाटलेलं खूप काय यापेक्षा सोडूया, पण खूप इझी आहे असं असं करायचं। ओके, त्यानंतर हे बघायचं, ते तुमच्या खाली असे स्टेम झाले, असं पकडायचं, असं मी पकडायचं आणि क्लीन, हे बघा बघ, हे छोटे छोटे काढा जातात ते ठीक आहे, हे बघा। आणि हे असं करून एवढी मेथी निवडलेली आहे। व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी प्राऊड ऑफ यू। बघा, पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकतो। इंस्टाग्रामवर फक्त रील्स बघू नका, मेथी निवडायला शिका। संसार। या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट्स आले आहेत। एका युजरने लिहिले की मेथी लंचसाठी सुरू करायची म्हणजे डिनर पर्यंत होईलच। यावर सौरभनेही तितक्याच मजेशीर पद्धतीने उत्तर दिले, ही ट्रिक एकदम सोपी आहे, मलाही आधी असंच वाटायचं, पण आता लगेच मेथी निवडून होते, म्हणून मीच मेथी निवडतो। दरम्यान योगिता आणि सौरभ काही दिवसांपूर्वीच बाली, इंडोनेशिया इथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते। सौरभ आणि योगिताला अभिनयाबरोबरच डान्सचीही आवड आहे। सोशल मीडियावर या दोघांचे डान्सचे व्हिडिओ तुफान असे व्हायरल होतात। तुम्ही ही अंतरा आणि मल्हारची जोडी मिस करताय का? आणि पुन्हा एकदा ही जोडी एकत्र स्क्रीनवर पाहायला तुम्हाला आवडेल का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।